असं म्हटलं जातं की ह्या गणपतीच्या मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. आज हे रहस्य आपण खूप जवळून पाहणार आहोत. तर आमच्या मातोश्रीने आम्हाला सांगितलं की तुला स्वयंभू गणपतीची मूर्ती बघायची आहे का? तर आम्ही म्हटलो हा का नाही, चालेल. हे बोलल्यावरती आम्ही गेलो रामटेकडीला. रामटेकडीला हे मंदिर आहे आणि हे मंदिर भेटणं थोडं मुश्किलच आहे असं मी म्हणेन, कारण 4-5 बिल्डिंगच्या मधोमध आहे आणि खूप शांत ठिकाणी आहे. जसं की तुम्ही बघू शकतात, या लाल दगडामध्ये गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे आणि ती खूप सुंदर दिसते, खूप सुबक आहे आणि ती अजून खूप चांगली आणि खूप उठून दिसण्यासाठी गण या मंदिराची सेवा करणारे आहेत, त्यांनी ही जी मूर्ती आहे ती खूप चांगल्या पद्धतीत सजवली आहे. त्याच्याने ती अतिशय सुंदर दिसते आणि या सुंदरतेमुळे भक्तांचं जे मन आहे ना, ते पूर्णपणे विसळून जातं की आपण कुठे आलो. आणि मेन म्हणजे हे मंदिर खूप शांत ठिकाणी आहे. या मंदिरात अजूनही खूप स्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामध्ये असलेली कलाकृती, शांतता, सगळ्या काही गोष्टी नीटनेटक्या आहेत. आणि ही जी मांजर तुम्हाला दिसते ना, ती मांजर दुसरी कोणाची नाही, तर ह्या मंदिराची जी देखभाल करतात ना त्यांची आहे. तर मी तिला बोलवायचा प्रयत्न करत होती आणि ती खूप रागात होती. जर मी तिला अजून 2-3 मिनिटं बोलवलं असतं तर तिने मला नक्कीच नखं ओरबडली असते. आणि हा परिसर मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. ह्या मंदिराच्या वैशिष्ट्याने, मंदिराच्या ह्याच्याने मी खूप हळवली होती आणि मम्मीला मी विचारत होती. तेवढ्यात माझ्या मम्मीने म्हटलं की अजून एक गणपतीचं मंदिर आहे, तुला बघायचंय का? तर मी तिला बोलली, आजच तुम्हाला सगळी मंदिरं फिरवणार आहेस का? तर ती बोलली, हा का नाही, चल जाऊया. तर मी म्हटली ठीक आहे, चल जाऊया. आणि हा मंदिर जो होता हा भायखळ्याला होता, कोणत्या तरी रस्त्याच्या मधोमध अलीकडे होता. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडाला 5 गणपतीच्या मूर्ती आल्या होत्या. तर मी अशी होती की वा मस्त, म्हणजे 5 गणपतीचे मूर्ती ह्या झाडाला आलेल्या होत्या आणि मी अशी होती की हे कसं होतं, म्हणजे कसं शक्य आहे. ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये गुरफडलेली होती मी आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मी असफल झाली. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे कळलं की जे निसर्ग आहे ना, ते तुम्हाला खूप काही शिकवतं आणि खूप काही गोष्टी अशा घडतात जे तुमच्या विचाराच्या पलीकडे असतात. आता हे सगळं विचार करता 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 ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवता सोडवता आम्ही गेलो गावदेवी मंदिराला, जे माझगाव डॉकला आहे. आता तिथे का गेलो, तर माझगाव डॉकला माझ्या मम्मीचं माहेर आहे. तर माहेर आहे म्हटलं तर गावदेवी मंदिराला जाणं गरजेचं आहे. मी खूप वर्षानंतर गेली. खरं तर माझी मम्मी पण खूप वर्षानंतर या मंदिरात आली आहे. आणि ह्या मंदिराला जाणारी जी टेकडी आहे ती अजूनही खूप चांगली स्वच्छ आहे आणि त्या टेकडीवर असलेल्या भिंती अजूनही, त्या भिंतींवरती असलेली चित्र अजूनही खूप चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि जी हिरवळ आहे ती अजूनही चांगली आहे. आणि इथे मी तुम्हाला माझगाव डॉक जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत होती. आता चालता चालता मी पाठी होऊन बघितलं तर आमच्या मातोश्री तिच्या घरी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होत्या की मी गावदेवी मंदिराला आली. आणि का नको करावं, खूप वर्षानंतर आलीये, तर दाखवणं गरजेचं होतं. तर इथे चालता चालता ही आहे मंदिराची एंट्रन्स. किती झालं तरी ह्या मंदिरात तुम्हाला व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे. इथपर्यंतच तुम्ही करू शकतात. आता इथे जे तुम्ही बघता ते शंकराचं मंदिर आहे. आधी शंकराचं दर्शन घ्यायचं, मग खालती जाऊन गावदेवीचं दर्शन घ्यायचं. गावदेवीचं दर्शन घेतल्यानंतर, सगळं झाल्यानंतर मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या मम्मीचं माहेर कुठे आहे. त्यात मी असफल ठरली, कारण मला किती झालं तरी ती बिल्डिंग दिसतच नव्हती की कुठे आहे.